ईव्हीएम विरोधात आता वारकरी आणि महानुभाव पंथही आक्रमक झाले. 13 डिसेंबरला ईव्हीएम विरोधात नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. त्यामुळे आता ईव्हीएम हद्दपार करून आगामी निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्यावी अशी त्यांनी मागणी केली. समाजामध्ये फिरताना बरेचशा लोकांनी सांगितलं का अशा प्रकारचा ईव्हीएममध्ये गोंधळ जर असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला काय हरकत आहे. आणि म्हणून हा जो मोर्चा आहे कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, कुठल्या राजकीय स्टंट नाही, तमाम जनता सर्व नागरिकांच्या मनामध्ये एक शंका निर्माण आहे, हो द्यावा बॅलेट पेपरवर काय फरक पडणार आहे. दिनांक 13/12/2024 सकाळी 10 वाजता गोल्फ क्लब या ठिकाणाहून अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये हे निवेदन देण्यासाठी येणार आहेत. ज्यांनाही शंका वाटत असेल त्या सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. आम्ही ठरवलं की आपण एक आंदोलन मोर्चा रूपाने करावा आणि तो मोर्चा शांतता रूपाने पोहोचावा आणि आयोगाला आव्हान करावं किंवा जे काही पुढे मतदान होईल जनतेची जी शंका आहे ते बॅलेट पेपरवरती व्हावं अशी आमची सर्वानुमते जी आमची अनुयायी मंडळी आहे किंवा सांप्रदायिक मंडळी आहे ह्या सर्वांच्या वतीनं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.